नमस्कार बघतो. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा चॅनलवर तुमची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. बघतो, पतीचा आपल्या धनीचा चांगला वेळ येण्यापूर्वी स्त्री ही 5 कामे करते ज्याने तिचा धनी क्षणभरातच मालामाल बनून जातो. पतीचा व्यवसाय, धंदा, नोकरी पाणी कित्येक पटीने तरक्की करू लागते. त्या श्रीमंत बनण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. बघतो, एक स्त्री जर इच्छेल तर पुरुषाला बर्बाद करू शकते आणि तिथेच जर ती हे इच्छेल तर त्याच पुरुषाला रंकापासून राजा बनवू शकते. स्त्रीच घरास स्वर्गाप्रमाणे जगते आणि तीच त्या घरास बर्बादही करू शकते. परंतु बघतो, जेव्हा कोणी स्त्री अचानकपणे ही 5 कामे करू लागते तेव्हा तिचा धनी मालामाल बनतो, धनवान बनून जातो. स्वयं धनलक्ष्मी तिच्या घरात आपला साक्षात जागृत वास कायम बनवून ठेवते. सुख समृद्धी, धन दौलत चुंबकाप्रमाणे खेचले जाऊ लागते. या तर मग सुरुवात करूयात. बघतो, नंबर 1, जी महिला अचानकपणे सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी लवकर उठू लागते, घराच्या साफसफाईत तिची रुची वाढवू लागते, जबाबदारींना सांभाळू लागते, तर ती महिला स्वयं परमेश्वराची शाश्वत कृपा प्राप्त करते. आणि अशा महिलेचा धनी कोणत्याही कामाचे कार्य करतो, कोणत्याही कामात हात घालतो तर ते कार्य अवश्यच यशस्वी होते, कारण की तिच्यासोबत स्वयं श्री महालक्ष्मी साक्षात उभी असते. बघतो, नंबर 2, अचानकच भगवंताप्रती भक्तिभाव वाढू लागणे. धार्मिक मान्यतांच्या अनुसार जेव्हा कोणी स्त्री शुद्ध अंतःकरणापासून दृढ विश्वासाने पूजापाठ करण्यात दंग होऊन जाते तेव्हा ती समस्त देवी देवतांची कृपा प्राप्त करते. अशा स्त्रीसोबत स्वयं महालक्ष्मी असते. अशा स्त्रीचा धनी क्षणभरातच तत्काळ धनसंपदेने मालामाल बनून जातो. त्याचा व्यापार, नोकरी, धंदा कित्येक पटीने वाढून जातो. बघतो, नंबर 3, अचानकच जी महिला थोर व वरिष्ठांचा मान सन्मान करू लागते, ती आपल्या मुखातून मधुरवाणी बोलू लागते. लोकांचे तिच्या मधुरवाणीने आकर्षण होणे, तिच्या अंतःकरणात दया ममतेचा वास होणे, तर तेथे अस्थायी रूपात स्वयं माता राणी श्री सरस्वती वास करू लागते. अशा महिलेचा पती कित्येक उंचीच्या स्थानी पोहोचतो. तिच्या पतीची तरक्की हजारो पटीने होऊ लागते आणि अशा महिलेचे दर्शन होणे म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. बघतो, नंबर 4, अचानकपणे महिला सकाळच्या वेळी आपल्या पतीचे पाय दाबू लागते. तर शास्त्रांच्या अनुसार बोलले जाते की पुरुषांच्या पायांपासून जांघेपर्यंतचा जो भाग असतो तो साक्षात श्री शनिदेवांचा असतो आणि तेथेच स्त्रीच्या हाताच्या कोपऱ्यापासून तिच्या बोटापर्यंतचा जो भाग असतो तो शुक्र देवतेचा असतो. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार जेव्हा पण शनीवर शुक्राचा प्रभाव पडतो तर धनाची प्राप्ती निश्चितच होते आणि त्यामुळेच जेव्हा कोणी स्त्री आपल्या पतीच्या पायांना दाबू लागते तेव्हा अशा वेळी धनाचा एक असा संयोग जुळून येतो की ज्याने तुम्ही मालामाल बनून जाता आणि पुढे तुम्हाला कधीही धनासाठी परेशान व्हावे लागत नाही. याच कारणामुळे स्वयं साक्षात श्री महालक्ष्मी श्रीहरी विष्णूंचेही पाय दाबत राहते. कारण बघतो, धन देण्याचे काम जरी लक्ष्मी करत असली तरी कोणास किती प्रमाणात आणि केव्हा धन द्यावे हे मात्र स्वयं साक्षात श्रीहरी विष्णूंच्याच हातात असते, असे शास्त्रांत विधान आहे. बघतो, नंबर 5, आचार्य चाणक्य सांगतात की अचानकपणे ज्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मर्यादित सीमित होऊन जातात तेव्हा घरामध्ये त्या क्षणी श्रीलक्ष्मीचा तत्काळ वास होऊन जातो आणि अशा स्त्रीचा पती धन दौलत आणि रुतवा पैशांनीच मालामाल बनून जातो. कारण की जिथे स्थानी इच्छा आकांक्षा मर्यादित सीमित होतात तेथे धनसंपत्तीचा वास होऊन जातो. बघतो, आपल्या वेद पुराणांमध्ये स्त्रियांच्या बाबतीत काही अशी शास्त्रीय सिद्ध माहिती सांगण्यात आलेली आहे जिला जाणून तुम्ही पूजापाठ न करताच मालामाल बनू शकता. आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे या माहितीला जर कोणी पुरुष आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो तर त्यास विना पूजापाठ करताच त्याचे सर्व फळ मिळून जाते. तुम्हाला सांगू इच्छितो की जो व्यक्ती सकाळ सकाळीच स्त्रीची ही गोष्ट जर पाहतो तर त्याचे भाग्य चमकून जाते, व्यक्तीचे नशीब उघडले जाते. महिलांमध्ये त्यांची ही वस्तू खूपच खास असते. तुम्ही सकाळ सकाळीच याचे दर्शन अवश्यच करा. तुम्ही विश्वास करणार नाही, तुम्हाला ते सर्व काही फळ प्राप्त होईल ज्याची तुम्ही फक्त कल्पनाच करत असता. परंतु सकाळ सकाळीच पत्नीची ही गोष्ट अवश्यच पहा. सर्वात पहिली गोष्ट, सकाळ सकाळी जेव्हा तुम्ही अंथरुणावरून उठाल तर सर्वात प्रथम पत्नीच्या कानांना अवश्य पहा. कारण की कानाच्या मागे जो हिस्सा असतो शास्त्रवेद पुराणांच्या अनुसार या हिस्स्यावर माता राणी श्रीलक्ष्मीचा अस्थायी रूपात निवास असतो. स्त्रियांमध्ये त्यांचा हा हिस्सा खूपच पवित्र मानला जातो कारण की या हिस्स्यावर महालक्ष्मी वास करते.
अशामध्ये स्त्रीच्या कानाच्या मागील हिस्स्यावर प्रेमाने चुंबन घेऊन त्या स्पर्श करून पत्नीच्या रूपात असलेल्या महालक्ष्मीला सन्मान अवश्य द्या आणि सकाळ सकाळीच याचे दर्शन अवश्य करा. असे करणाऱ्या व्यक्तीवर महालक्ष्मीची निस्सीम कृपा बनून राहते. तुमच्या बंद नशिबाची टाळी खोलली जातात. कधीही पैशांची चणचण झेलावी लागत नाही. परंतु लक्षात असू द्या की महिलांच्या प्रती तुमच्या मनात वाईट विचार असता कामा नये, नाहीतर लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. बघतो दुसरी महत्वाची गोष्ट, धनाची देवी श्री महालक्ष्मी महिलेच्या 5 हिस्स्यांवर वास करते. सकाळ सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कपाळावर भरलेल्या कुंकवाचे दर्शन तुम्ही अवश्य करा, कारण की महिलेच्या कुंकवाने भरलेल्या भांगावरही श्री महालक्ष्मीचा अस्थायी रूपात वास असल्याचे मानले गेलेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की महालक्ष्मी महिलांच्या कपाळावरील भांगात कुंकू भरलेल्या स्थानी वास करते आणि याच कारणामुळे महिला आपल्या कपाळी कुंकू लावून अथवा भांगामध्ये कुंकू भरून श्री महालक्ष्मीला सन्मान देतात आणि महालक्ष्मी आपणास धन प्रदान करण्यासाठी मदत करते. याच कारणामुळे महिलांच्या कपाळावरील जो वरचा भांगाचा भाग असतो जेथे कुंकू भरले जाते त्या हिस्स्याचे तुम्ही सकाळ सकाळीच अवश्य दर्शन करा. असे केल्याने सरळतेने स्पष्ट रूपात त्या व्यक्तीला महालक्ष्मीची शाश्वत कृपा प्राप्त होते. बघतो तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही सकाळ सकाळीच उठाल तर डोळे उघडतात सर्वात प्रथम स्त्रीच्या चरणांचे दर्शन करा. हे खूपच शुभ मानले जाते. स्त्रीच्या चरणांमध्ये सर्व प्रकारची सुख असतात. व्यक्तीच्या वाईट कर्मांना कमी करण्यासाठी स्त्रीचे चरण खूपच शुभदायी असतात. श्री हरी विष्णू अवतार श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती स्त्रीचा सन्मान करतो तर तो सदा काळासाठी भगवंताला प्रिय राहतो. अशातच सकाळ सकाळीच कोणा आदरणीय थोर वरिष्ठांच्या चरणांना पाहिल्याने अथवा त्यांना स्पर्श केल्याने भगवंताची शाश्वत कृपा प्राप्त होते. छोट्या छोट्या लहान कन्या मुलींचे चरण स्पर्श केल्याने अथवा त्यांचे सकाळ सकाळी दर्शन केल्याने तो व्यक्ती धनाची देवी श्री महालक्ष्मीची कृपा प्राप्त करतो. बघतो चौथी महत्वाची गोष्ट, सकाळ सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तर स्त्रीच्या बेंबीचे दर्शन अवश्यच करा, कारण की स्त्रीच्या नाभीमध्ये श्री पार्वती मातेचा निवास असतो. पार्वती मातेची सर्व शक्ती या स्त्रीच्या बेंबीमध्ये समाविष्ट आहे, कारण की हिंदू पौराणिक शास्त्रांच्या अनुसार स्त्रीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि याच कारणामुळे संसारामध्ये समस्त स्त्रींच्या बेंबीमध्ये श्री पार्वती मातेचा अस्थायी रूपात निवास असतो. त्यामुळे सकाळ सकाळीच शुद्ध अंतःकरणापासून पूर्ण श्रद्धा भावनेने श्री पार्वती मातेचे स्मरण करा आणि मग स्त्रीच्या बेंबीचे दर्शन अवश्यच करा. तुमचे दुर्भाग्य भाग्यात बदलू लागेल. तुमची सर्व बिगडी कामे बनू लागतील. पार्वती माता तुमची सर्व कार्य नक्कीच पूर्ण करेल. बघतो जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही शास्त्रीय उपायही करू शकता. बघतो प्रत्येक शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्याची पूजा कराल तर धन आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होत जाईल. त्याचबरोबर या गोष्टीची काळजी घ्यावी की घराच्या ईशान्य कोणाचा हिस्सा नेहमी रिकामी ठेवा. शक्य झाले तर तेथील स्थानी पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवून द्यावा. तुम्ही इच्छिता तर तेथे एक कळशी भरून ठेवू शकता. याने तुमचे पितृ खुश राहून तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहतात. घरावरील व तुमच्यावरील राहू केतूचा दुष्प्रभाव नष्ट होऊन जातो. बघतो बांबूची बासरी श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. त्या घराच्या पूजाघर मंदिरात अथवा घराच्या कोणत्याही स्थानी बासरी ठेवलेली असते. तेथील घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम स्नेह संबंध तर बनून राहतातच आणि त्याचसोबत सुख समृद्धीही कायम बनून राहते. तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये श्री लक्ष्मीचा एक फोटो अवश्यच ठेवा. शक्य झाल्यास पंचधातू निर्मित श्री लक्ष्मी यंत्रही ठेवू शकता. मानले जाते की असे केल्याने तुमच्या पर्स पॉकेटमध्ये कुठून ना कुठून तरी पैसे हे येतच राहतील. तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही. आपल्या खिशात कायम 1-2 कमळगट्टे अवश्य ठेवा. असे केल्याने तुम्हाला पैशांची कधी कमी होणार नाही. श्री लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम बनून राहील. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये पैसे टिकवू इच्छिता तर वास्तूच्या अनुसार अशा प्रकारच्या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवू नका, जसे की छोटा कटर, ब्लेड, चाकू, टोकदार वस्तू, चावी इत्यादी वगैरे. आपल्या पर्समध्ये धार्मिक वस्तू आणि पवित्र वस्तू ठेवाव्यात. त्याचसोबत जर तुम्ही इच्छिता तर एक छोटेसे रुद्राक्षही ठेवू शकता. याने तुमची बरकत कायम बनून राहील. बघतो जर तुमचे पैसे जास्तच खर्च होत राहतात, तुम्हाला जास्तच खर्चिक बाबी येतात, तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये लसणाची एक कळी अवश्यच ठेवा. असे केल्याने तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. सोबतच पर्समध्ये बरकतही बनून राहील. प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपामध्ये दूध अर्पण केल्याने
व्यक्तीच्या आर्थिक संपन्नतेत वाढ होत जाते. वडाच्या वृक्षाच्या सावलीमध्ये जर कोणते रोप उगवून आले असेल तर त्यास मुळासकट खणून प्रेमाने उपटून काढा आणि त्यास आपल्या घरामध्ये अथवा घराच्या आवारात गमल्यात लावा. पुढे ज्या गतीने ते रोप जसजसे वाढत जाईल तसतशी तुमच्या समृद्धीतही वाढ होत जाईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारच्या रात्री झोपण्यापूर्वी अखंड हळदीची एक गाठ श्री हरी विष्णूंना अथवा त्यांच्या मूर्तीपोटू प्रतिमेसमोर अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी आंघोळ करून यास पिवळ्या धाग्यात बांधून आपल्या उजव्या बाजूदंडावर धारण करा. याने तुमच्या आर्थिक संपन्नतेमध्ये वाढ होईल. तसेच धन पैसा ठेवण्याच्या तिजोरीच्या स्थानी खायच्या पानामध्ये चमीच्या पानांना ठेवून त्यास पिवळ्या धाग्याने गुंडाळून घेऊन यास धन ठेवण्याच्या स्थानी ठेवल्याने घरामध्ये कधीच धनाची कमी होत नाही. घरात कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. सोबतच नियमितपणे केळीच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने आणि दोन्ही वेळी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने घरात आर्थिक समृद्धी बनून राहते. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक उच्चिक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.